नमस्कार, मी गणेश ठाकूर. जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे. मुंबई महानगरपालिकेवरती जरी संपूर्ण राज्यभरातलं लक्ष असलं तरी सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती सुद्धा या क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्याच्याकडे सुद्धा अनेकांचं लक्ष लागून आहे. याचं प्रमुख कारण असं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा हा महत्वाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. याशिवाय आता भारतीय जनता पार्टीचे जे काही प्रदेशाध्यक्ष आहेत आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण आणि पर्यायाने भाजपचा सुद्धा डोंबिवली हा मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मध्यंतरीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने आपलं वर्चस्व किंवा एक हाती सत्ता घेण्यासाठी या महानगरपालिकेमध्ये प्रयत्न केले होते, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती युतीसाठी म्हणून दबाव टाकण्यात आला. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकीकडे युती म्हणून लोकांच्या या निवडणुकीला सामोरं जात आहे, तर ठाकरे बंधूंचा जो ठाकरे ब्रँड आहे तो मराठीचा मुद्दा उचलून या क्षेत्रामध्ये येत आहे. आता फॉर्म भरून झालेले आहेत आणि आज जेव्हा आपण शूटिंग करत आहोत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे 5 आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत, म्हणजे कोणतीही लढाई न लढता निवडून आलेले आहेत. आता यापुढे नेमकं काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले किंवा या क्षेत्रातले ज्येष्ठ पत्रकार श्री तुषार राजे यांच्याकडे आलेले आहेत. राजे सरांची ओळख म्हणजे अशी की गेली 50 वर्ष या संपूर्ण क्षेत्रामध्ये ते पत्रकारिता करतायत. गेली 34 वर्ष ते 35 वर्ष ते जनमत सारखं एक वृत्तपत्र स्वतः चालवत आहेत. सर, राजे सर, जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक चं वातावरण मोठ्या प्रमाणावरती तापलेलं आहे. रणधुमाळी पण शिगेला पोहोचलेली आहे. मुंबई महानगरपालिकेकडे तर सगळ्यांचंच लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक किती महत्वपूर्ण आहे? आणि काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं एक युद्ध चालू होतं की आमचा महापौर बसवा किंवा भारतीय जनता पार्टीला स्वबळावरती हे सगळा पालिकेची सत्ता काबीज करायची होती. आता युती झालेली आहे. काय वाटतं पुढे काय होणार? कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक महत्वाची याच्यासाठीच आहे की एकनाथ शिंदेंना किंवा त्यांच्या शिवसेनेला आपली ताकद दाखवण्याची एक संधी आलेली आहे या निमित्ताने. पण ती संधी दाखवतानाच त्यांना भाजपशी युती सुद्धा तेवढीच आवश्यक होती, कारण भाजपशिवाय ते लढले असते तर कदाचित आवश्यक संख्याबळ त्यांना मिळालं नसतं. त्यामुळे आपल्या मुलाची खासदार श्रीकांत शिंदे यांची खासदारकी टिकवण्यासाठी किंवा भाजपने ती मागू नये यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका जिंकणं हे त्यांच्या दृष्टीने अत्यावश्यक होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी भाजपशी बोलणी करून त्यांना ज्या जागा हव्यात त्या सर्व पदरात पाडून घेतलेल्या आहेत. आणि कल्याण डोंबिवलीला महापौर कोणाचा याचं गणित हे त्यांच्या जागा वाटपामुळे आपोआप सुटलेलं आहे, कारण महापौर शिंदे सेनेचाच होणार असं सध्या तरी दिसत आहे. अच्छा, म्हणजे महापौराची जागा त्यांच्याकडे जास्त आहेत भाजपपेक्षा, 1.5 जागा आहेत भाजपपेक्षा. शिवसेनेला जास्त जागा दिसत आहेत, म्हणजे जवळपास 68 जागा दिसल्या असल्या तरी सुद्धा जो त्यांचा राज्यभरातला रेशो आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त जागा जिंकते. परंतु म्हणजे त्यानंतर सुद्धा जेव्हा शिंदे सेनेच्या समोर आज ठाकरेंच्या सेनेचं आव्हान आहे ते डोंबिवलीत नसलं तरी कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. मग अशा काळामध्ये शिवसेना जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकते कल्याण पट्ट्यामध्ये? एकनाथ शिंदेची शिवसेना साम दाम दंडभेद या सर्वांचा वापर करून जागा निवडून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा जर विचार केला तर डोंबिवलीमध्ये त्यांचं नेतृत्व पूर्णपणे उघडं पडलेलं आहे. डोंबिवलीला जे काही यश मिळेल ते मनसेच्या साथीने यश मिळेल. कल्याण पूर्वेतही फारसं यश मिळणार नाही, पण काही जागा निश्चितपणे येऊ शकतात. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सर्व गणित हे कल्याण पश्चिमेवर अवलंबून आहे, कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला जवळजवळ 85,000 मतं मिळाली होती आणि मनसेच्या उमेदवाराला 29,000 मतं मिळाली होती. या दोघांची मतं एकत्रित केली तर विजयी उमेदवारापेक्षा जास्त मतं होतात. शिवाय कल्याणमध्ये सर्वात एक मोठा फॅक्टर म्हणजे मुस्लिम मतदार, आणि मुस्लिम मतदाराला उद्धव ठाकरे यांच्याकडे आकृष्ट झालेला आहे. विशेषतः जो सुशिक्षित मुस्लिम मतदार आहे तो MIM ला मतदान करत नाही, पण उद्धव ठाकरे यांना मतदान करतो, असं गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला 12 ते 15 जागा सहज मिळू शकतील असा आजचा अंदाज आहे.
कारण कल्याण पश्चिममध्ये गेल्या वेळची निवडणूक बघितली 2015 साली झाली तर शिवसेनेला 28 जागा होत्या आणि भाजपला 7 जागा होत्या फक्त. त्याचा जर हिशोब केला तर दोन्ही शिवसेना या पुढे असतील आणि भाजप कल्याण पश्चिमेमध्ये 3ऱ्या नंबरवर असेल. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेला युती आवश्यक होती, भाजपला युती नको होती. खरं तर भाजपने त्या दृष्टीने पूर्ण तयारी केली होती, त्यांच्या वेगवेगळ्या निवडणूक समित्या नेमल्या होत्या आणि त्याची पूर्ण तयारी त्यांची होती. परंतु आयत्या वेळेस त्यांनी आपली शस्त्र मॅन केली आणि शिंदे सेनेशी युती त्यांना करावी लागली वरिष्ठांच्या आदेशामुळे. पण भाजप कार्यकर्त्यांची मानसिकता युती करण्याची अजिबात नव्हती, विशेषतः शिंदे सेनेची युती करण्याची तर अजिबात नव्हती. तरी पण त्यांनी ती वरिष्ठ नेतृत्वामुळे युती केली आणि शिंदेना ती आवश्यक होती युती करणं. जर युती केली नसती तर कदाचित शिंदे सेनेचं पानिपती झालं असतं जर भाजप मदतीला नसती तर. ते टाळण्यासाठी युती केली. या युतीचा फायदा भाजपपेक्षा शिंदे सेनेला जास्त होईल. अच्छा. परंतु ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावरती ज्या घोषणा कल्याणमध्ये करत होती, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती नाराजीचं नाट्य कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा झालं होतं. आता ते युतीमध्ये लढत आहेत, परंतु आता जे सगळं जे काय राजकीय वातावरण बघता, जर उद्या भविष्यामध्ये दोघांची समतुल्य नगरसेवक निवडून आले तर भारतीय जनता पार्टी शिंदेना तो सन्मान देईल महापौर पद बसवण्याचा किंवा त्यांचा महापौर देण्यासाठीचा. काय वाटतं तुम्हाला? कारण पूर्वी सुद्धा त्यांनी म्हणजे आधी ते एकमेकांच्या विरोधात लढले, नंतर ते एकत्र झाले, आता ते एकत्र लढत आहेत. मला वाटतं हा इतिहास असेल पहिल्यांदा महापालिकेचा की ते एकत्र लढत आहेत. बरोबर. म्हणजे आधी एकत्र लढून एकमेकांच्या विरोधात उभं ठाकून ते एकत्र सत्तेत बसले, आता एकत्र लढतायत. का जाणार एकमेकांच्या विरोधात सत्तेत बसतील? कोणाला किती जागा मिळतात याच्यावर सगळं अवलंबून आहे. पण दोघांना समसमान जागा मिळाल्या आणि दोघंही बहुमतापर्यंत पोहोचत नाहीत, पण आपण तिसऱ्या पक्षाची मदत घेऊन पोहोचू शकतो असं लक्षात आलं तर हे दोघं वेगळे होतील. कारण सर्वच पदं दोन्ही पक्षांना हवी आहेत. महापौरपद पण हवे, उपमहापौरपद पण हवे, स्थायी समितीचं अध्यक्षपद पण हवे. त्यामुळे समजा दोघांना अगदी समसमान नेक टू नेक जागा मिळाल्या आणि फक्त 15-20च नगरसेवक घ्यायचे आहेत तर दोन्हींपैकी कोणताही पक्ष इतर नगरसेवकांची मदत घेऊ शकतो. हे होऊ शकतं. आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशी युती जरी झाली असली तरी उद्या महापौर पदावरून या दोघांमध्ये रस्सीखेच नक्कीच होणार आहे. भाजपने जरी कमी जागा लढवल्या असल्या तरी भाजपने जिथे जिथे आपले जुने नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याच जागा घेतलेल्या आहेत, हक्कानी मागून घेतल्या आहेत. आणि ज्या एक्स्ट्रा अधिक जागा घेतलेल्या आहेत त्या जिथे भाजपचं बळ आहे अशा जागा घेतलेल्या आहेत. पण एकनाथ शिंदेने जागा घेताना शिवसेनेच्या नगरसेवक निवडून आलेल्या जागा घेतल्या आहेतच, शिवाय कार्यकर्ते जिथे आहेत त्यांचे सक्षम कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांसाठी जागा मागून घेतलेल्या आहेत. त्यामुळे या संख्याबळामध्ये कदाचित भाजपचं संख्याबळ जर वाढलं तर भारतीय जनता पक्षही उद्याच्या महापौर पदावर दावा करू शकतो. आणि जर एकनाथ शिंदेने हे महापौरपद दिले नाही किंवा एकनाथ शिंदेला महापौरपद मिळालं नाही तर बाहेरच्या नगरसेवकांची मदत घेऊन हे दोघं एक सत्तारूढ आणि एक विरोधक अशी भूमिका या महापालिकेत बजावू शकतो. आता काय होईल ते निवडणुकीनंतरच समजेल. मला सर असं पुढे विचारायचं होतं की तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक हे राजकीय लोक कोणत्या मुद्द्यांवर चालेल असं वाटतं? म्हणजे एकीकडे ठाकरेंची इथे काय म्हटलं तरी मराठी मतदारसंघ मोठ्या प्रमाणावर आहे आणि जेव्हा मराठीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये पेटला होता तेव्हा कल्याणमधनं अनेक गोष्टी मराठीचे वाद निर्माण झाले होते. मराठी विरुद्ध अमराठीचा संघर्ष कल्याण आणि डोंबिवलीमध्ये जास्ती बघायला मिळाला होता. मग इथे हा पद्धत म्हणजे ठाकरेंचा जो मराठी मुद्दा आहे हा जास्त चालेल का शिवसेनेचा आनंद दिघे जो त्यांनी सतत आनंद दिघेंचा फॅक्टर ते बोलवतात किंवा भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्वाचा फॅक्टर हा जास्त चालेल असं वाटतं? आनंद दिघे फॅक्टर कल्याण परिसरात नाही चालणार तेवढा जेवढा मराठीचा मुद्दा चालेल. आणि मराठीच्या मुद्द्याचा लाभ दोन्ही शिवसेनेला नक्की मिळेल, म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे सेनेला नक्की मिळेल. या निवडणुकीत मी जे पाहिल्याप्रमाणे एकनाथ शिंदेचं जे काम करण्याची पद्धत आहे ना, एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना नेहमी सांभाळतात. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचे बॉड त्यांनी व्यवस्थित सोडवून घेतलेले आहेत आणि कार्यकर्त्यांना सर्व प्रकारचं बळ देण्याचं काम सुद्धा ते करतात. आणि त्या गणितावर त्यांचा विजय, म्हणजे काम काय केली किंवा काय करणाऱ्यापेक्षा वेगळ्या गणितानेच ते निवडणूक लढवतात आणि ते गणित यशस्वी करून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. आजही जे उमेदवार निवडून आलेले आहेत 9 का 10 जे बिनविरोध निवडून आले आहेत त्यात 1 किंवा 2 उमेदवारांसमोरच अर्ज नव्हते, बाकी सर्व उमेदवारांसमोर अर्ज होते. पण तिथे ती वेगळ्या नीतीचा, जी निवडणुकीसाठी नीती आवश्यक असेल नीतीचा वापर करून इतर उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावून बिनविरोध
झाली. तसाच फंडा इथे इतर भागात सुद्धा होईल. सध्याचं वातावरण असं आहे की डोंबिवलीमधनं एक काही ज्येष्ठ किंवा अन्य जे मान्यवर लोक आहेत किंवा नागरिक आहेत यांची अशी ओरड आहे की सामान्य प्रश्नांकडे लक्षच दिलं गेलेलं नाहीये. तुम्ही नगरपालिकेच्या निर्मितीपासून तुम्ही बघताय की अशी ओरड आहे की कल्याणवरतीच जास्त लक्ष दिलं जातं, डोंबिवलीकडे लक्ष दिलं जात नाही. तर स्वतंत्र डोंबिवली नगरपालिकेचा सध्याचा आवाज उठवला जातो. भविष्यकाळात तुम्हाला काय वाटतं, या महानगरपालिकेच्या निवडणुकींमधनं पुढे डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्मितीची बीजं रोवली जातील? कारण जेव्हापासून कल्याण डोंबिवली महापालिकेची निर्मिती झाली, ती निर्मितीच वादग्रस्त होती. कारण आधी डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंतची अखंड महापालिका होती. सुरुवातीला बदलापूर नको म्हणून बदलापूर नगरपालिका वेगळी झाली, मग अंबरनाथ नको म्हणून अंबरनाथ वेगळं झालं, त्यानंतर उल्हासनगर महापालिका वेगळी झाली, मग 27 गावांचं आंदोलन झालं. असे महापालिका म्हणजे कमी कमी होत जाणारी एकमेव महापालिका असेल. इतर महापालिकेचं क्षेत्र वाढतं, फक्त एकच महापालिकेचं क्षेत्र सतत कमी होत गेलं. दुसरं म्हणजे पूर्वी डोंबिवली MIDC आणि कल्याण परिसरातल्या ज्या कारखाने होते त्यांचं बऱ्यापैकी उत्पन्न महापालिकेला होतं. खूप उत्पन्नाची मोठी संपूर्ण कारखाने आज बंद पडलेले आहेत. म्हणजे डोंबिवली औद्योगिक क्षेत्र जवळजवळ निघालत जमा आहे. कल्याण परिसरात नॅशनल रेयॉन, इंडियन डायस्टाफ, अमरडाय सारख्या मोठमोठ्या कंपन्या, सेंच्युरी रेयॉन, ज्या महापालिकेला खूप उत्पन्न द्यायच्या, त्या कंपन्या बंद झालेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचा जो उत्पन्न स्रोत आहे तो एक प्रकारे बंदच झालेला आहे. आता महापालिकेचं मुख्य उत्पन्न हे नागरिकांच्या कररुपी पैशाने आणि जकातीऐवजी शासनाकडनं जे अनुदान येतं त्याच्यावरच चालतं. आणि उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यासाठीचे प्रयत्न करायला पाहिजेत. दुर्दैवाने सर्व पक्षीय नगरसेवकांनी कोणीही केलेलं नाही. दुसरं कल्याण आणि डोंबिवलीचं वेगळेपण याच्यासाठी मागणी होऊ शकते, त्याच्यासाठी की जरी ही कल्याण डोंबिवली महापालिका नावापुरती एकत्र असली तरी खूप वेळा सभागृहात असं दिसतं की डोंबिवलीचा प्रश्न आला की डोंबिवलीचे नगरसेवक, सर्व पक्ष नगरसेवक एकत्र येतात. कल्याणचं आले तर कल्याणचे काही प्रमाणात, कल्याणचे येत नाहीत पण काही प्रमाणात एकत्र येतात. जी डोंबिवलीकरांची ओरड आहे की निधी कल्याणमध्ये वापरला गेला, ती कल्याणकरांची ओरड आहे की डोंबिवलीमध्ये निधी वापरला गेला. प्रत्यक्ष काय झालं हे जोपर्यंत आपल्याला आकडेवारी मिळत नाही तोपर्यंत समजणार नाही. परंतु शिवसेना आणि भाजप, म्हणजे देवाची अखंड शिवसेना, या दोन्ही नेत्यांची उदासीनता ही महापालिका विकासाला घातक ठरली. आणि उदासीनता दाखवली. या शहरात काहीतरी भव्य दिव्य व्हावं, या शहरामध्ये एखादं चांगलं रुग्णालय व्हावं मुंबईच्या धर्तीवर, यासाठी प्रयत्नच केले नाहीत. कल्याणला नाट्यगृह झालं की डोंबिवलीला पाहिजे, म्हणजे कल्याणला झालं तर डोंबिवलीला पाहिजे, डोंबिवली झालं तर कल्याणला पाहिजे, हा एक राजकीय अट्टहास किंवा खेचाखेची. ह्याच्यातून सध्या काय झालं तर काहीच झालं नाही. आता सध्या तुम्ही नाट्यगृहाची परिस्थिती बघितली ना, धड कल्याणचं नाट्यगृह चालत ना डोंबिवलीचं चालत. त्यामुळे हे पांढरे हत्ती उगाचच निर्माण केलेले आहेत. याचा सुद्धा कुणीतरी विचार केला पाहिजे की पुढे आता कल्याणला मोठं ते मैदान बांधतायत स्मार्ट सिटीतनं, पण ते सध्या तरी गावाच्या एवढ्या टोकाला आहे की ते कल्याणकर जातील काय असं शंका वाटते. डोंबिवलीची लोक येऊ शकणार नाहीयेत. तर कालांतराने ही मागणी होऊ शकते, कल्याण महापालिका वेगळी, डोंबिवली महापालिका वेगळी. पण या महापालिकेला उत्पन्नाचं साधन काय, उत्पन्न कुठं जाणार? आता मोठ्या यांनी गावं वेगळी काढली गेली. गावं वेगळी काढल्यानंतर 6 महिने त्या ग्रामपंचायतीचा कारभार चालला, पण त्या ग्रामपंचायती महापालिकेचा किंवा MIDCचा पाणी कर सुद्धा भरू शकले नाही. परिणामी MIDCने त्यांच्या पाण्याची कनेक्शन कट केली. कारण इतकी वर्ष कसं होतं की ग्रामीण भागात ज्या 27 गावांच्या ग्रामपंचायती आहेत किंवा तिथे राहणारे नागरिक आहेत, यांनी वर्षानुवर्ष कधी महापालिकेचे कर भरलेले नाहीत किंवा महापालिकेची पाणीपट्टी भरली नाही आणि महापालिकेने कधी कारवाई त्यांच्यावर केली नाही. पण जेव्हा स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्या किंवा सगळं ओझं त्यांच्या अंगावर झालं तेव्हा त्यांना वसुली करावीच लागली आणि ते जमत नाही म्हणून ते पुन्हा महापालिकेत आले. आता पुन्हा महापालिकेच्या बाहेर जायचंय. याला कुठेतरी राजकीय पक्षच खतपाणी घालतात आणि त्यामुळे हे सगळं कल्याण डोंबिवली महापालिकेचं भिजत गोंगडं पडलंय. दुसरं असं माझ्या लक्षात आलेलं, या दोन्ही शहरांना बांधून ठेवणारं जे नेतृत्व हवे ते कुठच्याही पक्षाकडे नाहीये. आज ठाण्यामध्ये कसं आनंद दिघे म्हटले की तो शब्द प्रमाण मानला जायचा. मग तो भाजपचा नेता असू दे, काँग्रेसचा नेता असू दे, राष्ट्रवादीचा नेता असू दे किंवा शिवसेनेचा, आनंद दिघे सांगेल तेच ऐकलं जायचं किंवा त्यांची एकत्र बसून चर्चा व्हायची. कल्याणमध्ये कृष्णराव धुळुप हे शेवटचं नेतृत्व होतं की ज्यांचा शब्द ऐकला जायचा. आता दोन्ही पक्षांकडे, सगळ्यांकडे नेते भरपूर आहेत, पण असं या शहरावर प्रभाव टाकेल, या शहराच्या दृष्टीने काय घडेल असं नेतृत्व कुठच्याही पक्षाकडे सध्या तरी नाही. तुम्ही आता बोललात की आनंद दिघेंचा मुद्दा मगाशी सुद्धा मी तुम्हाला विचारला की आनंद दिघेंचा ठाण्यात प्रभाव होता किंवा बाळासाहेबांचं पण ठाण्याकडे लक्ष होतं, त्यामुळे ठाण्याची डेव्हलपमेंट झाली.
आता तुम्ही सांगितलं की कल्याण डोंबिवलीकडे कोणाचं म्हणजे या मुळातच ह्या लोकांनी कोणीही या क्षेत्राकडे लक्ष न दिल्यामुळे, पण मग त्यांनाच निवडून देण्याचं हे कुठलं मानसशास्त्र या मतदारांकडे आहे? अलीकडचा मतदार हा पूर्ण बदललेला आहे. म्हणजे पूर्वी कसं काम करणारा माणूस त्याला मतदार, आधी ते धर्म, राजकारण, राम मंदिर ह्याच्यात एवढा गुंतवून ठेवलेला आहे की लोक बाकी गोष्ट, नगरपालिकेला धर्म आणि तुम्हाला राम मंदिर कशाला हवंय? माझ्या प्रभागात मला काम करणारा जो माणूस असेल त्याला निवडून देणं हे सगळं सोपं गणित आहे पक्ष न बघता. खूप वेळा नगरपालिका, महापालिका, छोट्या निवडणुकामध्ये बघितलं जायचं, पण अलीकडे पैसा काम करतो. पैशाचं एवढं पीक आलेलं आहे की भरपूर पैसे, मतदारांना सुद्धा पैसे वाटले जातात आणि त्या पैशावरच निवडणुका काढल्या जातात किंवा विजयी केलं जातं. तर हे कुठेतरी थांबून काम करणारी लोक निवडून आली पाहिजेत. मी एक उदाहरण देतो. एकदा मी बाहेर गावून येत होतो आणि माझ्याबरोबर एक मुस्लिम फॅमिली होती, दादरमध्ये राहणारी. सहज निवडणुकीचा विषय, जुनी गोष्ट, विषय निघाला किंवा तुम्ही मुस्लिम आहात, तुम्ही कोणाला मतदान करणार? त्यांनी सांगितलं आम्ही शिवसेनेला वोटिंग करतो. का? म्हणजे शिवसेनेला का? तिथं तुमच्या मुस्लिमांच्या विरोधात आहे. त्या काळी वातावरण वेगळं होतं. नाही म्हणजे आमच्या जरी विरोधात असली तरी आम्हाला रात्री अपरात्री कोण उपयोगी पडतं? शिवसेनेची लोक येतात. एक फोन केला तर ॲम्ब्युलन्स येते, आमच्याकडनं हॉस्पिटलला ऍडमिट करतात, आमच्याकडे पैसेही घेत नाहीत, आम्हाला भरपूर रक्त देतात. रक्त लागलं, हे लागलं किंवा काही लागलं तर वस्तू आणून देतात. त्यामुळे जो रात्री अपरात्री आम्हाला मदतीला येतो तो आमचा उमेदवार, पक्ष कोणताही असो. ही जी मतदारांची पण मानसिकता संपलेली आहे. म्हणजे आता आपण या समाज माध्यमाची नवीन आली, सोशल मीडियामुळे ना भूलभुलैयाला लोक फसतात आणि त्या भूलभुलैयाच्या मागे लागतात. दुसरा आणखी प्रकर्षाचा मुद्दा आहे, तो खूप लोकांना कदाचित पटणार नाही. मी आमच्याही लोकांना तो सांगतो की संपूर्ण महापालिका क्षेत्रात आगरी समाजाची लोकसंख्या ही फक्त 20% आहे, पण 75% आगरी समाज निवडून येतो, कारण मनी आणि मसल त्यांच्याकडे आहे. कोकणातली लोक ही 30%पेक्षा जास्त या महापालिका क्षेत्रात राहतात, पण तो नोकरपेशा वर्ग आहे, तो संघटित नाहीये, त्यामुळे तो सगळ्या क्षेत्रात मागे पडतो. अर्थात आगरी समाज इकडचा स्थानिक समाज आहे, त्यांच्या जमीन इकडे आहेत. पण जेव्हा तुम्ही भूमिपुत्र करता तर भूमिपुत्रांबरोबर या शहरात जे कायमस्वरूपी राहिला आले त्यांचा सुद्धा विकास झाला पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न का होत नाहीत? मुंबईला जर 500 चौरस फुटाच्या घराचा कर माफ होतो, ठाण्याला 500 चौरस फुटाचा कर माफ होतो, मग कल्याणला का नाही? असं कल्याण महापालिकेचं तेवढं अर्थसंकल्पही नाहीये, अंदाजपत्रकही नाहीये, पण ते अंदाजपत्रक वाढावं म्हणून सुद्धा काही प्रयत्न केले जात नाहीत. किंवा असंख्य कल्याण डोंबिवलीमध्ये इमारती आहेत, घरं आहेत, चाळी आहेत की ज्यांना अजून कर लागलेलं नाही. वर्षानुवर्ष 20-20, 30-30 वर्ष इमारती आहेत, चाळी आहेत, त्यांना करच लागलेलं नाहीये. कधीतरी त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे, ती 20 वर्षाचा कर आहे, चला एकत्र बसवा, 5-10 वर्षाचा कर घ्या आणि प्रकरण मिटवा, परत रेग्युलाइज करा, काहीतरी करा. त्यामुळे महापालिकेचं उत्पन्न सुद्धा वाढेल. पण त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी कुठच्याही राजकीय पक्षाचा नेता प्रामाणिक प्रयत्न करत नाही. हे चालते, असं चालू राहू दे अशी इच्छा दिसते सगळ्यांची. म्हणजे काहीतरी ठोस करावं अशी इच्छाच नाही. आणि पक्ष कोणताही असो, ठोस इच्छाशक्ती असलेले नगरसेवक निवडून गेले पाहिजेत. शहराचा विकास, खूप वेळा नगरसेवकांचे काही प्रश्न असले की सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र येतात. शहर बीर गेले तेल लावा, विकास त्यांचा इश्यू. एखाद्या रस्त्याला द्यायचं आहे, आता म्हणजे मी नगरसेवक आहे, माझ्या वडिलांनी काही केलेलं नाही माझ्या आजोबांनी, पण मी नगरसेवक आहे म्हणून माझ्या आजोबांचं नाव दिलं पाहिजे. पण तेव्हा कोणी विरोध करत नाही, सगळे एकत्र येतात. असं नाही झालं पाहिजे मला वाटतं. म्हणजे शहराचा विकास म्हणून एकत्र आलं पाहिजे. सर, तुम्ही जुनी राजकीय कारकीर्द पाहिलेली आहे आणि त्याच्यानंतर आता प्रशासकीय राजवटीमध्ये पण तुम्ही पाहिलं, आता पुन्हा लोकप्रतिनिधी राजवट येते. काय वाटतं, म्हणजे चांगलं प्रशासकीय राजवटीचं म्हणजे आज लोकप्रतिनिधीची राजवटीची खरंच गरज वाटते कल्याण डोंबिवली सारख्या छोट्या अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेला? ते लोकप्रतिनिधीची राजवट पाहिजे, कारण सामान्य माणूस लोकप्रतिनिधींना अप्रोच होऊ शकतो. आणि प्रशासकीय राजवट असेल त्याला कुठच्याही प्रश्नाला दादच मिळत नाही. हम करे सो कायदा. आपण जेव्हा नगरसेवकावर किंवा लोकप्रतिनिधीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो, त्यांना त्यांच्या भ्रष्टाचाराला प्रवृत्त करणारे किंवा त्यांना टक्केवारी वाटणारे अनेक वेळा अधिकारीच असतात. आणि त्यातूनच त्यामुळे लोकप्रतिनिधी आले पाहिजेत, पण ते सक्षम लोकप्रतिनिधी आले पाहिजेत. असं नाही की प्रशासकीय कामं होत नाहीत, कामं होतात, पण ते लोकांपर्यंत नीट समजत नाही. खरं काय खोटं काय हे समजत नाहीये. मी अगदी जुनी उदाहरण, महापालिका 95च्या आधीचं UPS मदान इकडे होते, उरवेंद्र पाल सिंह मदान आयुक्त होते. त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये नाला बंदिस्तीकरण किंवा नाल्यांची रुंदीकरणाची योजना आणली. महापालिकेचं उत्पन्न तेव्हा फार कमी होतं, म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेचं उत्पन्न 150 कोटीच्याही आतमध्ये होतं. आणि त्यावेळी 75 कोटीचं जागतिक बँकेचं कर्ज घेतलं. मला तर वाटतं कल्याणमध्ये आंदोलन झालं होतं, कल्याणचे खासदार आंदोलनात उतरले होते की जागतिक बँकेचं कर्ज कशाला घेता, आम्हाला तुम्ही बुडवाल, दिवाळ्यात निघाल, हे कसं होईल. पण तेव्हा परिस्थिती अशी होती, कल्याणमध्ये दरवर्षी पावसाचं पाणी एवढं साठायचं की रेग्युलर होड्या पडायच्या. शिवाजी चौकातनं कल्याण स्टेशनवर होडीने प्रवास करायला लागायचा.
पण ती मदान साहेबांची मेहरबानी आहे, नाले रुंद झाले, सगळं पाणी खाडीत सोडलं गेलं आणि कल्याणमध्ये येणारं पावसाचं पाणी खूपशा प्रमाणात थांबलं. कारण आमच्या लहानपणी आठवते शिवाजी चौकातनं स्टेशनवर आम्ही कमरेवरच्या पाण्याने जात असतो. एवढं पाणी कल्याणमध्ये दरवर्षी पाणी यायचं. बैल बाजार वगैरे भागामध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी असायचं कायम दरवर्षी. ही नाला रुंदीकरणामुळे झालं. आणि खूप वेळा लोकांची तीच मानसिकता असते की येणाऱ्या गोष्टीचा किंवा विचार न करता बाबा हे कसं झालं. ठाण्याचं जुने अजून उदाहरण येतं, गडकरी रंगायचं जेव्हा झालं दादोजी कोंडे स्टेडियम, तेव्हा लोक कोर्टात गेली होती. लोकांनी उपोषणं केली, हे नको आहे आम्हाला नागरी सुविधा हव्या, कशाला रंगायतच पाहिजे, कशाला स्टेडियम पाहिजे. आणि त्यामुळे स्टेडियमचं आणि नाट्यगृहाचं बजेटही वाढलं, कारण ती केस कोर्टात 2 वर्ष चालली, मग बांधकाम सुरू झालं. म्हणजे कुठेतरी आमच्या शहरात काहीतरी भव्य दिव्य उभारलं गेलं पाहिजे, ही सुद्धा लोकांवर जाणीव करून दिली पाहिजे. शहरात लोकांना सुधारणा हवेत. कारण पूर्वी कल्याण म्हणजे धुळीचं साम्राज्य, उन्हाळ्यात धूळ, पावसाळ्यात पाणी, चिखल, म्हणजे खूप सगळ्यांचे नातेवाईक जर याच्यावर कल्याण नको होते, चिखलाचं साम्राज्य, डासांचं साम्राज्य, हे अलीकडे पुसलं गेले खूपसं. पण त्यात अजूनही सुधारणा करायला वाव आहे. सर, आता शेवटचा माझा प्रश्न असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा कल्याण आणि डोंबिवली ही शहरं थोडी सांस्कृतिक शहर आहेत. सुसंस्कृत समाज जास्त राहतो किंवा शिकलेला समाज सुद्धा जास्त राहतो, डोंबिवली विशेष करून. आणि कल्याणला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. तर पूर्वीचं, आता तुम्ही 50 वर्ष या पत्रकारितेमध्ये आहात, एक वृत्तपत्र यशस्वीपणे चालवतात, अनेक लोकांच्या तुम्ही संपर्कात असता. राजकीय बदल म्हणजे आधीचं राजकारण आणि आजचं राजकारण कुठल्या पातळीवर गेले हे स्थानिक तुम्हाला वाटतंय? आधीचं राजकारण कसं होतं, म्हणजे आता माझ्या पाण्यात काही घरं होती. कल्याण वाडा संस्कृतीचं गाव आहे. तर काही ठराविक खूप मोठी लोक कल्याण, त्यांच्यावर शिक्का होतं, हे बाबा अमुक पक्षाचे, ते अमुक पक्षाचे, आणि हे वर्षानुवर्ष चालू होतं. आता ते संपलं सगळं. आता मी आज या पक्षात आहे, उद्याचा माझा भरोसा राहिलेला नाहीये कुठच्या पक्षाचा. किती खूप माझा परंपरा आहे एखाद्या पक्षाची, एखाद्या संघटनेची, पण ते काहीच राहिलेलं नाही. लोक का असं करतात माहित नाही. पण खूप आता इलेक्शन, पूर्वीच्या आणि आताच्या निवडणुकीत खूप बदल झालेला आहे, खूप खूप बदल झालेला आहे. पैसा हा प्रकार गेल्या 10-15 वर्षात खूप आलाय निवडणुकीमध्ये, जो पूर्वी कधी येत नव्हता. शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेस मला आठवतंय की स्वतःच्या खिशातले पैसे काढून लोक बटाटावडा खायचे आणि दिवसभर काम करायचे. अलीकडे कार्यकर्त्यांना पैसे लागतात, जेवण लागतं, ते नाही कार्यकर्ते कामालाच येत नाहीत. आणि आता तर नवनवीन संस्था आल्यात, माणसं पुरवली जातात, कार्यकर्ते पुरवले जातात. इव्हेंट मॅनेजमेंटच्या ज्या संस्था आलेल्या आहेत, तुम्हाला किती 1000 बायका पाहिजेत, मिरवणुकीला 1000 बायका मिळतील, माणसं पाहिजेत माणसं मिळतील, तुमची सगळी कार्यालय आम्ही सांभाळू, तुमची सोशल मीडिया आम्ही हँडल करू, द्या 10 कोटी, द्या 20 कोटी. आणि तेवढा पैसा आलेला आहे. म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण रूढ झाल्यामुळे ज्यांच्याकडे पैसा आहे तेच निवडून येणार असं आजचं गणित आहे. ही बदललेली निवडणूक आहे. त्याला फार पूर्वी कल्याणला कृष्णराव धुळपांचा एक सहकारी होता, जो कायम लेंगाश्वर आणि पैसे नसायचे, तो पण निवडून यायचा कल्याणमध्ये. कारण काम करणारा कार्यकर्ता हे त्याचं हे होतं. आता ते दिवस राहिलेले नाहीयेत. आता का तुम्ही 364 दिवस लोकांना का दिसू नये, लोक तुम्हाला निवडून देतात तुमच्याकडे पैसा असेल तर, आणि ठराविक पक्षाचं पाठबळ. पत्रकारितेला मुद्दा आढळला पूर्वी, म्हणजे इथे शिवलिंग भोसले होते आयुक्त मदांच्या आधी सुरुवातीला. एखादी बातमी वर्तमानपत्रात आली, डेंग्यूनी बळी ही जरी बातमी पेपरमध्ये छापून आली तर दिवसभर त्यांची धावपळ व्हायची, बोलवलं जायचं, कुठून बातमी मिळाली, काय मिळाली, त्याचा खुलासा करणं किंवा खरोखर झालाय की नाही पाहणी करणं, एवढं धावपळ आणि काटेकोरपणे केलं जायचं. तसं आता तुम्ही कितीही बातम्याच्या पाय कोणी लक्ष देत नाही. 1 मरू देत, 10 मरू देत, काही कोणाला फरक पडत नाही. ही बदललेली मानसिकता आहे. किंवा मला आठवतं की वायसी पवार कल्याणमध्ये होते, एका गणपती मिरवणुकीला लाठीचार्ज झाला खूप उशिरा, आणि फक्त महाराष्ट्र टाइमला 4 ओळीची बातमी आली होती. पण ती 4 ओळीच्या बातमी आल्यानंतर मंत्रालयात चौकशी सुरू झाली, खरोखर लाटते. पण आता ते काही राहिलंच नाही. आता काही दखलही घेतली जात नाही वर्तमानपत्राची. पूर्वीचे राजकारणी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीची दखल घ्यायची आणि त्यावर टिक मार्क केलं जायचं. कल्याणची बातमी आहे, डोंबिवलीची बातमी आहे, कुठची काय आहे. आणि आपल्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं मी उदाहरण देतो. बायस एकदा आयुक्त असताना कल्याणची एक बातमी आली होती एका बाईच्या संदर्भात, आणि बाळासाहेबांनी त्या बाईला लगेच फोन करून आयुक्तांकडे भेटायला पाठवलं होतं, बाईस साहेबांकडे. बाबा ह्या बाईची का दखल घेत नाही, पेपरच्या बातमीवर फक्त. तसं वर्तमानपत्रात आलेल्या बातमीची दखल घेतली जायची. आणि काही नेते कल्याणमधले हे पत्रकारितेतून पुढे आलेले आहेत. अगदी रामभाऊ कापसेंचं जर उदाहरण घेतलं तर रामभाऊ प्रोफेसर व्हायच्या आधी सन्मित्राचे रिपोर्टर म्हणून कल्याणमध्ये काम करायचे. कृष्णराव धुळपांचं कल्याणमध्ये साप्ताहिक होतं. माधव गडकरी पण कल्याणला राहायचे. कृष्णराव धुळप आणि माधव गडकरी यांचं एकत्रित साप्ताहिक होतं. अनेक वर्ष त्यांचे साप्ताहिक चालवलं होतं. ही पत्रकारितेतून आलेली मंडळी आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी जी आता मोठ्या प्रमाणावरती शिगेला पोहोचलेली आहे, त्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांची मतं आपण जाणून घेतली. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं आता काय वाटतं, कोणाची सरशी होईल? भाजप आपला महापौर बसवेल का शिवसेना पुन्हा एकदा जुना इतिहास ची पुनरावृत्ती करेल? नक्की आपली मतं मांडा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.